झी 24 तास एक पाऊल पुढे। आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि उच्च शिक्षण तंत्रमंत्री राजेश टोपे यांना चौकशी आयोगानं समन्स बजावलं आहे। तर आदर्श प्रकरणी आता साक्ष द्यावी लागणार आहे। 21 आणि 22 जूनला विलासराव देशमुख यांना, तर 25 आणि 26 जूनला सुशीलकुमार शिंदे यांची साक्ष होणार आहे। तर राजेश टोपेंना 31 मे रोजी प्रतिज्ञापत्रासह बोलवण्यात आलंय। त्यामुळे आता अशोक चव्हाण यांनी दुजाभाव न करता आपल्याला ही चौकशीला बोलवू नये असं समन्स रद्द करावं असं साकडं चौकशी आयोगाला घातलं होतं। त्यानंतर शिंदे आणि देशमुख अडचणीत आले। आपल्यासोबत आशिष जाधव आहेत, आमचे इनपुट एडिटर, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। काय सांगाल आशिष, या सर्व प्रकरणाकडे बघता अशोक चव्हाण यांनी शिंदे आणि देशमुखांना अडचणीत आणले? पंकज, अशोक चव्हाण यांच्यामुळे विलासराव देशमुख किंवा सुशीलकुमार शिंदे किंवा राजेश टोपे हे अडचणीत आले असं म्हणणं तेवढंसं संयुक्तिक होणार नाहीये। कारण हे समन्स खूप आधीपासून बजावण्यात आलेले आहेत। आदर्श प्रकरणी बेस्ट डेपोचा वाढीव FSI हा आदर्शला हस्तांतरित केल्याप्रकरणी विलासराव देशमुख यांना आयोगानं आधीच समन्स बजावलेले आहेत। त्यानुसार त्यांना क्रॉस एक्झामिनेशनसाठी येत्या 21 आणि 22 जूनला या 2 तारखांपैकी कुठल्या तरी एका तारखेला हजर राहायचं आहे। तर सुशीलकुमार शिंदे यांनी जी 51 सदस्यांची वाढीव यादी होती तिला परवानगी दिली, तसंच आदर्शचा भूखंड देण्याचं जे पत्र आहे ते त्यांच्या काळात दिलं गेलं, म्हणून त्यांना 25 आणि 26 जूनला बोलवण्यात आलेलं आहे। अशोक चव्हाण यांनी जी सबब आयोगासमोर मांडलेली आहे की व्यक्तिगत कारणामुळे आपण हजर राहू शकत नाही, त्याऐवजी तुम्ही मला अफिडेव्हिट सादर करायला द्या। त्यावर आयोगाचं म्हणणं असं आहे की ज्यांना ज्यांना समन्स बजावण्यात आलेले आहेत त्यापैकी बहुतेकांनी अफिडेव्हिट आपले आधीच सादर केलेले आहे। तसं अफिडेव्हिट अशोक चव्हाणांनी सुद्धा आधीच आयोगासमोर सादर केलेलं आहे। त्यामुळे आता जे तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ते क्रॉस एक्झामिनेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे, म्हणजे तुमची साक्ष ही प्रत्यक्ष घेतली जाईल आणि प्रतिपक्षाला जर का तुमच्याबाबत काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला आयोगासमक्ष विचारले जातील। त्यासाठी आज अशोक चव्हाणांचा जो कालचा अर्ज होता की मला वैयक्तिक कारणामुळे मी येऊ शकत नाही, त्यामुळे मला प्रतिज्ञापत्र सादर करून माझं म्हणणं मांडू द्या, त्यावरती आयोगावर आता सध्या आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे, वाद प्रतिवाद सुरू आहे आणि 4:30च्या दरम्यान कदाचित आयोग अशोक चव्हाण यांच्यावरती अंतिम आदेश पारित करू शकतं की त्यांना खरंच बोलवलं जाईल किंवा त्यांना पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करून आपलं म्हणणं मांडू दिलं जाईल। अशोक चव्हाण यांना आधीच बोलवण्यात आलं होतं, त्याचबरोबर विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांनाही बोलवण्यात आलेलं आहे। पण यामध्ये आणखीन एक वेगळं वळण असं लागलं आहे की उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना सुद्धा त्यांच्या प्रतिज्ञापत्रासह 31 मे पूर्वी आयोगानं हजर राहायला सांगितलेलं आहे। राजेश टोपे यांना नेमकं का हजर राहायला सांगितलं आहे याचं कारण मात्र अद्याप कळत नाहीये। पंकज, नक्की धन्यवाद आशिष दिलेल्या माहितीबद्दल। आशिष जाधव आमचे इनपुट एडिटर आपल्याशी बोलत होते। सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांना समन्स बजावलंय आयोगानं आणि सुशीलकुमार शिंदे यांना 25 आणि 26 जूनला, तर विलासराव देशमुख यांना 21 आणि 22 जूनला आयोगासमोर हजर राहावं लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।